राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल जाणवतोय। ढगाळ वातावरण आणि काही भागात झालेल्या हलक्या पावसामुळे किमान तापमानात घट झालेली असून पहाटे आणि रात्री गारठा अधिक जाणवू लागलेला आहे। विदर्भात देखील थंडीचा प्रभाव वाढलेला असून काही जिल्ह्यात तापमान 1 अंकी पातळीवरती पोहोचलेला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई पुण्यासह राज्यातील विविध भागात आज 9 जानेवारी रोजी हवामानाची स्थिती कशी राहणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरत आहे। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। पावसाची शक्यता नसली तरी सकाळच्या वेळेत धुकं जाणवू शकतं। मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। ठाणे, नवी मुंबईसह रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही साधारण अशीच हवामान स्थिती असेल। ढगाळ हवामानामुळे गारवा थोडासा वाढलेला जाणवेल, मात्र तीव्र थंडीचा फटका बसणार नाही। पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी धुक्याची शक्यता असून त्यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो। पुण्यात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। गेल्या काही दिवसांच्या तुलनेत थंडीचा जोर कमी असला तरी पहाटे गारवा कायम असणार आहे। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही सकाळी धुके आणि थंड हवा जाणवण्याची शक्यता आहे। मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हवामान अधिक थंड राहणार आहे। मराठवाड्यात सकाळी धुके पडण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश स्वच्छ होईल। छत्रपती संभाजीनगर इथं कमाल तापमान 30 अंश तर किमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे। विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक तीव्र असून नागपूरमध्ये किमान तापमान 9 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे। गोंदिया, अमरावती, वर्धा भागात किमान तापमान 10 अंशाच्या खाली गेल्यानं गारठा वाढलेला आहे। पश्चिम महाराष्ट्रातही पहाटे गारवा जाणवेल। एकंदरीत राज्यात ढगाळ वातावरण, धुके आणि तापमानातील चढ उतार यामुळे थंडी पुन्हा वाढल्याचं चित्र आहे। पुढील काही दिवस सकाळी गारवा आणि दिवसा तुलनेनं सौम्य तापमान अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे। विशेषतः विदर्भात थंडीचा जोर कायम राहणार असून मुंबई, पुण्यात हवामान स्थिर असलं तरी गारवा जाणवत राहील। बदलत्या हवामानामुळे पुढील 2 दिवस राज्यातील हवामानात मोठे चढ उतार दिसून येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा बिंदास्त मराठी न्यूज।